नमस्कार, मी त्र्यंबक गिप्पर प्रोफेशनशी अकॅडमी मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आजचा जो आपला PYQ सीरीज मधला हा पेपर आहे, हा पेपर 2000 लक्षात राहू द्या, परीक्षेला महत्त्वाचा 8 ऑक्टोबर 2022 ला झालेला हा पेपर आहे. लक्षात राहू द्या, हे परीक्षेला येतं आणि सेक्शन वाईज आपण डिस्कस घेतोय. ओके, MPSC कंबाईन. ओके, आजचा सेक्शन आहे इतिहास. 8 ऑक्टोबर 2022 च्या कंबाईनचा हिस्ट्रीचा पेपर आपण डिस्कशन घेतोय. प्रोफेशनसी अकॅडमी आपल्याला सेक्शन वाईज लक्षात ठेवा PYQ सीरीज घेऊन आलेला आहे. एक छोटीशी विनंती आहे, आमचं प्रोफेशनसीचं ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करा, कारण बेल आयकॉनचं बटन दाबा, कारण का नवनवीन जे काही अकॅडमीचे इनिशिएटिव्ह आहेत, ओके, नवनवीन जे काही प्रोग्राम आहेत आपल्याला मिळून जातील. तर आजचा या कंबाईन 2022 चा पहिला क्वेश्चन आहे. व्यवस्थितपणे बघा, उद्योगधंदे दळणवळण या संबंधीचा क्वेश्चन आहे. भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? राईट विचारले. खाली पर्याय दिलेत, ABCD मध्ये फॉर्म मध्ये पर्याय आहेत. ओके, सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण केलं. त्याच्यानंतर पुढचं आहे, लॉर्ड कॉर्नवॉलिस व जॉन शोरच्या काळात रस्ते बांधकामात मोठी चालना मिळाली. रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉडगेजचे मार्ग बांधण्यात आले. नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधारणा योजना सादर केली. ओके, आपल्या समोर पर्याय आहेत ABCD. कोणतं वाक्य बरोबर आहे हे विचारले. भारताच्या दळण क्षेत्राविषयीचे योग्य विधान, सार्वजनिक बांधकाम ज्याला आपण काय म्हणतो PWD डिपार्टमेंट, ओके, पब्लिक वर्क डिपार्टमेंट, कोणाच्या काळात? लॉर्ड डलहौसीच्या काळात. मित्रांनो, हा लॉर्ड डलहौसी 1848 ते 56 भारताचा, लक्षात ठेवा, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होते. यांच्या काळामध्ये अनेक रिफॉर्म झाले. हे वाक्य बरोबर आहे. ओके, कोणतं? PWD डिपार्टमेंट. कारण का? यांच्या काळामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग खाते हे निर्माण करण्यात आलं. याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खातं निर्माण करण्याच्या अगोदर हे खातं, हे परीक्षेला कधी विचारलं तर तुम्हाला लष्कर मंडळाकडे होतं. कुणाकडे होतं? लष्कर मंडळाकडे. आणि लॉर्ड डलहौसीने काय केलं? हे स्वतंत्र खातं निर्माण केलं. ओके, कारण का प्रश्न असा जरी आला, PWD डिपार्टमेंट अगोदर निर्माण व्हायच्या अगोदर कोणतं सार्वजनिक बांधकामाचं विभागाअंतर्गत होतं? लष्कर विभागाच्या अंतर्गत होतं. सिंचाई कालवा योजना यांच्याच काळामध्ये बनवण्यात आली. लक्षात ठेवा, गंगेचा मुख्य कालवा तयार करण्यात आला. आणि विशेष म्हणजे डलहौसीच्या काळामध्ये पंजाब आणि बारी दोबाचा कालवा पण अनेक पूल बांधण्यात आले. हे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं, लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि जॉन शोरच्या काळात रस्ते बांधकामाचा मोठ्या प्रमाणात विकास चालना मिळाली. रॉंग, हे चुकीचं आहे. लॉर्ड कॉर्नवॉलिसचा कालखंड जर बघितला आपण तर 1786 ते 93, त्याच्यामुळे इतर रस्ते बांधणीचा विकास नव्हता. ओके, रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉडगेजचा मार्ग बांधला. रॉंग, ब्रॉडगेज नव्हतं. नागपूर परिषद, लक्षात राहू द्या, नागपूर परिषदेने 20 किमी रस्ता सुधारणा योजना सादर केली होती. हे बरोबर आहे. म्हणजे कोणतं? A आणि D विधान बरोबर आहे, बाकीचं B आणि C विधान हे चुकीचं आहे. म्हणजे 8 ऑक्टोबर 2022 ला कंबाईनचा जो पेपर झाला होता, याच्यामधला जो हा प्रश्न आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रश्न विचारला. एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न दडलेले आहेत, लपलेले आहेत. बघा, हा सार्वजनिक बांधकाम उद्योगासंबंधीचा, रेल्वे संबंधीचा, रस्त्या संबंधीचा आणि कॉन्फरन्स. ओके, ही 20 वर्षाची सुधारणा योजना कशी संबंधित होती? एकंदरीत 4 ते 5 क्वेश्चन एका क्वेश्चन मध्ये मर्ज केलेले आहेत. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जोड्या लावा संबंधीचा हा प्रश्न आहे. बघा, प्रश्न रीड करा. 1890 मुंबई कामगार संघटना. मित्रांनो, हा सिंगल प्रश्न बऱ्याच वेळा आलाय मुंबईमध्ये गिरणी कामगार संघटनेचा, कारण 1890 आपण सगळ्याला माहित आहे. भारतामधली, इथं टिप लिहा, भारतातील पहिली कामगार संघटना. काय? पहिली कामगार संघटना. कारण का मी तुम्हाला इथं थोडं जास्त वेळेचं स्पष्टीकरण देतोय, हा प्रश्नच महत्वाचा आहे. भारतातील पहिली म्हणजे मुंबई गिरणी कामगार संघटना 1890. ओके, नारायण मेघाजी लोखंडे याचं सरळ सरळ उत्तर आहे. नारायण मेघाजी लोखंडे. त्यामुळं याचं काही तर 4 येईल. कुठं दिसतंय का? बघा, याचं 4 2 ठिकाणी आहे. बघूया आपण. हे पर्याय कटला, हा पर्याय कटला. 2 आणि 3 पैकीच उत्तर येईल. याच्यानंतर अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन 1918. कारण का अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन ही, लक्षात राहू द्या, महात्मा गांधीजी संबंधित आहे. कुणाची? महात्मा गांधीजी. ओके, अहमदाबाद, लक्षात ठेवा, टेक्सटाईल लेबर असोसिएशन. कारण का आपण चंपारणे, अहमदाबाद आणि खेडा हा आंदोलनाचा क्रम होता. अहमदाबाद, लक्षात ठेवा, गिरणी कामगारासंबंधीचा, औद्योगिक कामगारासंबंधीचा लढा होता. त्याच्यामुळे हे उत्तर बरोबर आहे, अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन. ओके, याच्यानंतर मद्रास लेबर युनियन, BP वाडिया. ओके, आणि हा प्रश्न लय वेळा विचारलाय. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस
लाला लजपत राय, त्याच्यामुळे उत्तर काय येईल तर 2 उत्तर येईल. ओके, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. थोडं जरा स्पष्टीकरण बघूया. 0 पासून आपण लक्षात ठेवा. स्पष्टीकरण बघूया. एक नाव आले, नारायण मेघाजी लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना 1890 ला स्थापन केली. नारायण मेघाजी लोखंडे यांच्याच अथक प्रयत्नामुळे लक्षात ठेवा 1884 पासून 90 पर्यंत त्यांनी प्रयत्न केले कामगारांना रविवारची सुट्टी मिळावी म्हणून. कामगारांना रविवारची सुट्टी, आणि यांच्याच प्रयत्नामुळे लक्षात ठेवा रविवारची सुट्टी कामगारांना 10 जून 1890 ला मिळाली. किती? 10 जून 1890 ला. ओके, म्हणून यांना कामगार चळवळीचे जनक म्हणतात. यांचं गुराखी आणि दिनबंधू वृत्तपत्र होतं. गुराखी परीक्षेला कधी आलंच, लक्षात ठेवा. ओके, याच्यानंतर आता पुढचं व्यक्तिमत्व अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन महात्मा गांधीशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. ओके, पुढचं एक मद्रास लेबर युनियन बीपी वाडिया. मी थोडं इथं विश्लेषण करतो. बीपी वाडिया, कल्याण सुंदर मुदलियार हे संस्थापक होते. मद्रास लेबर युनियन 1918 ला स्थापन झाली होती. याच्यामध्ये अनेकांचं सहकार्य होतं. कोणाचं? रामानुजू नायडू, जी चेलवान चेट्टी. ओके, अखिल भारतीय, लक्षात ठेवा, कार्यकारिणीतील भारतातील पहिली ही संघटना होती कामगारासंबंधी. याच्यानंतर जो पुढचा आहे लक्षात ठेवा ऑल इंडिया ट्रेड युनियन, याला IMP करा, कारण का याचे अध्यक्ष होते लाला लजपत राय. ओके, सचिव विचारले कधी कधी परीक्षेला. अध्यक्ष माहिती आहे लजपत राय आपल्या कळालं. सचिव विचारलं होतं परीक्षेला चिमनलाल शीतलवाड, लक्षात ठेवा चिमनलाल. हे IMP आयोग करून जावा. हे मुंबईमध्ये स्थापन झाली होती. याच्यानंतर दुर्दैवानं ऑल इंडिया ट्रेड युनियनचं 1928 ला पहिल्यांदा फूट पडते. हे परीक्षेला कधीतरी विचारतं. ऑल इंडिया ट्रेड युनियन म्हणजे ऑल इंडिया ट्रेड युनियन किंवा ऑल इंडिया ट्रेड युनियन पॅन्टशी फूट पडते. आणि लक्षात ठेवा याला आपण ऑल इंडिया ट्रेड युनियन ज्याला आयटक म्हणतो, याच्यात फूट पडते 1928 ला. आणि ऑल इंडिया ट्रेड फेडरेशन किंवा ट्रेड फेडरेशन स्थापना होती नाम जोशी यांच्या नेतृत्वाखाली. ऑल इंडिया ट्रेड फेडरेशनची स्थापना नाम जोशी यांच्या नेतृत्वाखाली. याच्यानंतर आणखीन पुन्हा बऱ्याच म्हणजे नाम जोशीची बॉम्बे टेक्सटाईल युनियन, इंडियन ट्रेड युनियन अशा बऱ्याच संघटना स्थापन होतात. पुढं महत्वाचं या दरम्यान 1-2 कायदे आले होते ज्याला आपण बिल म्हणूया. पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल. लक्षात राहू द्या भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी ओके त्यावेळेच्या केंद्रीय विधानसभेमध्ये बॉम्ब टाकला होता. हे 2 बिल होते, हे आपल्याला माहिती राहू द्या कारण ह्या बिलाचा थोडा इतिहास जुना आहे. ओके, याच्यानंतर अनेक संघटना होत्या कामगारासंबंधी. मी फक्त नाव वाचतो. कामगार हितवर्धक सभा ही मुंबईला स्थापन झाली होती. कोणती? कामगार हितवर्धक सभा. ओके, भिवाजी नरे, लक्षात ठेवा हे किंवा भिवाजी नरे हे त्यांच्या संबंधी व्यक्तिमत्व होते. सोशियल सर्व्हिस लीग मुद्दाम नारायण मल्हार जोशी 1909. सोशियल सर्व्हिस लीग हे परीक्षेला आपल्याला येऊ शकतं, नाम जोशी. याच्यानंतर पुढं बॉम्बे पोस्टल युनियन, काय नाव आहे? बॉम्बे पोस्टल युनियन 1908. हेही परीक्षेला येऊ शकतं कारण का हे महत्वाचं होतं. याच्यानंतर पुढं अनेक इतर पण संघटना होत्या. उदाहरणामध्ये कधी नाव ऐकलं बघा पीजंट अँड वर्कर पार्टी, श्रीपाद अमृत डांगे. ओके, मुजफर अहमद, PC जोशी. ओके, सोहन सिंग. ओके, यांचे नाव कधी ऐकलेत का? हे सगळे काय होत्या कामगारासंबंधीच्या. आता इथं 4 विचारल्यात पण इतर पण महत्वाच्या संघटना मी परत नाव सांगतो. कामगार हितवर्धक सभा मुंबई. ओके, सोशियल सर्व्हिस लीग ओके 1909 ची. बॉम्बे पोस्टल युनियन 1908 ची. ओके, बॉम्बे टेक्सटाईल युनियन 1926 ची. कारण का हे महत्वाच्या संघटना होत्या. पीजंट अँड वर्कर पार्टी 1927. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काँग्रेसचे अधिवेशनावर प्रश्न आलाय. कालच्या लेक्चर मध्ये आपण कव्हर केला होता. ठिकाण आणि अध्यक्ष बघा. प्रथम काँग्रेसचं अधिवेशन ओके 1885 हे मुंबईला भरलं होतं. गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज. एकूण याच्यामध्ये ओके कालच सांगितलं होतं मी किती सदस्य होते? 72 सदस्य होते. बरोबर आहे का? ओके, मुख्यतः पश्चिम भारतामधले इथं मेजॉरिटी मध्ये होते. एकूण 72 पैकी 54 हिंदू, 2 मुस्लिम. काल दोघांचेही नाव सांगितले होते मी मुद्दाम, कारण का हा प्रश्न रिपीट होतोय कारण का फक्त अधिवेशनाचे काही वर्ष बदललेले आहेत. 1885 अधिवेशन अध्यक्ष म्हणलं होतं मी. काय नाव सांगितलं? WC व्यामेशचंद्र बॅनर्जी, पहिले ख्रिश्चन. ओके, मुंबईला भरलं होतं. दुसरं अधिवेशन 86 ला कलकत्ता, नाव सांगितले होते दादाभाई नौरोजी. तिसरा मद्रासला बदरुद्दीन तय्यबजी. चौथं अधिवेशन अलाहाबादला पहिला युरोपियन ब्रिटिश व्यक्ती जॉर्ज यूल. ओके, एकंदरीत जर आपण बघितलं तर काय उत्तर येईल? लक्षात राहू द्या या प्रश्नाचं काय उत्तर येईल. चला उत्तर सांगा पटापट. जर आपण बघितलं
प्रथमचं 3, ओके, द्वितीयचं 4 आणि तृतीयचं 2 आणि चतुर्थ 1, म्हणजे उत्तर काय येईल तर 2 नंबरचं उत्तर येईल. थोडं आता जरा डिटेल मध्ये सांगतो. काँग्रेसचे अधिवेशन, याच काँग्रेसला काही व्यक्तींनी विरोध केला होता. आता आपण अपोजिट बघूया, कारण का हा प्रश्न तुम्हाला ह्याचं सॉल्व्ह झालं. ओके, अपोजिट बघूया. हे तिसरं अधिवेशन पण खूप महत्वाचं आहे आणि विरोध करणारे पण महत्वाचे आहेत. काँग्रेसला विरोध करण्यासाठी देशातील प्रातिनिधिक राज्यपती मागणी कोणी काँग्रेसने केली होती आणि याला सर सय्यद अहमद खान, लक्षात ठेवा, यांनी मुसलमानांनी काँग्रेसच्या अधिवेशनापासून काँग्रेसमध्ये सहभागी होऊ नये असं आव्हान केलं होतं. परंतु अनेक मुस्लिम सहभागी झाले होते. पहिल्या अधिवेशनात 2 मुस्लिम सहभागी झाले होते. याच्यानंतर काँग्रेसला विरोध करण्यासाठी युनायटेड इंडिया पॅट्रियटिक असोसिएशनची स्थापना केली होती. कुणाचा? काँग्रेसला, इंडियन नॅशनल काँग्रेसला विरोध करण्यासाठी कोणती संघटना हे परीक्षेला येईल तुम्हाला? युनायटेड, बघा, युनायटेड इंडिया लक्षात राहू द्या, किंवा युनायटेड इंडिया पॅट्रियटिक असोसिएशन. पॅट्रियटिक हे परीक्षेला येतं, पॅट्रियटिक असोसिएशन. याच्यामध्ये संबंधित व्यक्ती विचारतं सर सय्यद अहमद खान, लक्षात ठेवा, यांचं महत्वाचं योगदान होतं. विरोध केला होता यांनी, सर सय्यद अहमद खान. ओके, कारण का याच्यामध्ये ब्रिटिश व्यक्ती पण होते. कोण होतं? ऑकलँड कॉल्विन यांनीही विरोध केला होता. कारण काय, ऑकलँड कॉल्विन हे वायव्य प्रांताचे गव्हर्नर होते. यांनी एवढा प्रयत्न केला की भारतीयांना, ओके, याच्यामध्ये या अधिवेशनासाठी काँग्रेसला जागाच मिळू नये असा प्रयत्न केला. पण धर्मज्ञाचे महाराज यांनी काय केलं? इलाहाबादमध्ये ते जुना बंगला विकत घेतला आणि काँग्रेसच्या या अधिवेशनाला, लक्षात ठेवा, कोणतं? हे पहिलं 89चं अधिवेशन होतं, 88-89चं. 89च्या अधिवेशनाला जागा मिळवून दिली. आता याच्यामध्ये जे विरोध करणारे व्यक्तीचे नाव होते हे तुम्हाला माहित राहावं, सर सय्यद अहमद खान. ओके, हे परीक्षेला कधी कधी येतं. सर सय्यद अहमद खान यांनी विरोध केला होता. याच वेळेस लॉर्ड डफरिन, ओके, ब्रिटिश व्हाईसरॉय, यांनी काय म्हणलं होतं? काँग्रेस हे सूक्ष्म घटकाचं नेतृत्व करणारी संघटना आहे. ओके, याच्यावर काँग्रेसनं काही भारतीय व्यक्तीने पण टीका केली होती. हे महत्वाचं लक्षात राहू द्या, कारण कर्जननं पण टीका केली होती. ओके, आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आता हे तिसरं अधिवेशन का महत्वाचं आहे? काँग्रेसच्या व्यासपीठावर फक्त आणि फक्त, लक्षात राहू द्या, राजकीय विषयावर चर्चा व्हायची. पण तिसरे अधिवेशन जेव्हा मद्रासला भरलं तेव्हा जस्टिस रानडे, न्यायमूर्ती रानडे यांनी राष्ट्रीय सामाजिक परिषदेत स्थापन केली होती 87ला, 1800. आणि पहिलं अधिवेशन काँग्रेसच्या अधिवेशन समाप्त झाल्यानंतर मद्रास येथे भरलं होतं सामाजिक विषयावर चर्चा करण्यासाठी. त्याच्यामुळे हे महत्वाचं होतं. ओके, आता एक नाव आलं होतं बघा, व्यामेशचंद्र बॅनर्जी. मित्रांनो, हे 1885 आणि 1892च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आपल्या प्रश्नाचं तर उत्तर मिळालं. 1885 आणि 1892च्या अधिवेशनाचे 2 वेळा अध्यक्ष होते. पुढचं दादाभाई नौरोजी 1886, 1893 आणि 1906 या 3 अधिवेशनाचे, हे 2 कलकत्ता आणि हे लाहोरला झालं होतं. ओके, पुढचं अधिवेशन लक्षात ठेवा, बद्रुद्दीन तय्यबजी नाव आले. काय आले? बद्रुद्दीन तय्यबजी. मद्रास अधिवेशन होतं, हे एकदाच अध्यक्ष होते. जॉर्ज यूल हे युरोपियन पहिले व्यक्ती होते 1888ला. नंतर 1889चं आहे, 1884चं, 1904 आणि 1910 अशा 5 अधिवेशनाचे 4 ब्रिटिश व्यक्ती अध्यक्ष होते. हे परीक्षेला प्रश्न वारंवार येतोय, करून जावा. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. बघा, प्रश्न सोपा प्रश्न आहे. 1827 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली? पर्याय आहेत ब्राइट, जॉन लाईट, विलोगई आणि प्रेस्कॉट. प्रेस्कॉटवर एकदा प्रश्न आला होता. आता बाकीचे 4 पर्याय बघा, व्यवस्थितपणे पर्याय बघा, तुमच्या लक्षात येईल. ओके, थोडं याला इतिहास आहे, कारण का भारतीय उपखंडातील पहिली रेल्वे, लक्षात ठेवा, मुंबई ते ठाणे हे 1853ला सुरू झाली होती. बरोबर आहे, 1853ला. एकूण 34 किलोमीटर या रेल्वेचा अंतर होता. लक्षात राहू द्या, मुंबई ते ठाणे, लक्षात राहू द्या, हे महत्वाचं. याला 3 इंजन होते. कोणतं? सिंध, साहिबा, आणखीन कमेंट बघा तिसरं इंजन, हे परीक्षेला येतंय, लक्षात ठेवा, सुलतान. सिंध, साहिबा आणि सुलतान 3 इंजन होते. पहिल्यांदा जेव्हा रेल्वे धावली 34 किलोमीटर अंतर, जवळपास 400 प्रवासी इथं पहिल्यांदा इथं प्रवास केला होता. यावेळेचे भारताचे गव्हर्नर ऑफ इंडिया कोण? लॉर्ड डलहौसी होते. याच्यानंतर मुंबई, ठाणे, कल्याण, ओके, थाळ आणि भोरघाट. भोरघाट म्हणजे नाशिक आणि मुंबईला कोणता घाट आहे? थाळ घाट. आणि पुणे आणि मुंबईला भोरघाट का? लक्षात राहू द्या, हे जोडण्यासाठी त्यावेळेस, कारण का हे जे प्रांत होता मुंबई आणि पुणे, पर्टिक्युलरली डेक्कन प्लॅटो हा
कापसाच्या उत्पादनासाठी महत्त्वाचा होता आणि त्यावेळेसचा मुंबई सरकारमधला रेल्वे संबंधीचा जो अभियंता होता जॉर्ज क्लार्क यांनी काय म्हटलं होतं 1843च्या दरम्यान, हे पट्टे जोडून घ्या कोणत्या थळघाट आणि बोरघाटाचे, कारण का हे बंदर आणि कापसाचं उत्पादन क्षेत्र एकमेकाला जोडा, असं त्यांनी 1843ला मत मांडलं होतं. 21 ऑगस्ट 1847 मध्ये खानदेश, बरार म्हणजे विदर्भामधलं आणि इतर भारतामधले शहर ओके ट्रँक लाईनशी जोडावा असंही मत मांडलं होतं आणि ईस्ट इंडिया कंपनीशी करार करावा असं मांडलं होतं. याच्यानंतर लक्षात ठेवा ग्रेट इंडियन पेनिन्सुला, आपण रेल्वेचा थोडा इतिहासावर ओव्हरलूक करतोय, आणि ईस्ट इंडिया कंपनीचे संचालक लक्षात ठेवा जेम्स जॉन बर्कल हे काय होते, चीफ इंजिनियर होते, कोणते आपल्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे संबंधीचे. आपला जो प्रश्न आहे 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारा विभाग जोडणारा रेल्वे सुरू करायची मागणी कुणी केली, तर हे लक्षात ठेवा ब्राईट यांनी केली होती. कुणी केली होती? ब्राईट यांनी केली होती. आपल्याला आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळालं, कोणतं? ब्राईट यांनी केली होती. मग मी बाकीचा इतिहास का सांगितला, 2023 मध्ये जेवढ्या काही सरळ सेवा झाल्या जेवढे लक्षात ठेवा, पर्टिक्युलरली कंबाईन मध्ये रेल्वे दळणवळण इंडस्ट्रीवर एक तरी प्रश्न आहे, म्हणून मी तुम्हाला थोडा इतिहास ओव्हरलूक केला. एक माझी विनंती आहे, प्रोफेशन्सी अकॅडमीचं तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. महाराष्ट्राचे गव्हर्नर म्हणजे बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर जनरल यांच्यावर आपल्याला लेक्चर सिरीज सुरू करायचे. महत्वाचं लक्षात ठेवा, एल्फिस्टन संबंधी प्रश्न येतोय, ओके जॉन माल्कम संबंधी प्रश्न येतोय, आता ब्राईट संबंधी प्रेस्कॉटवर प्रश्न आलाय, त्यामुळे आपल्याला जरा फोकस करायचा सगळ्यांच्या व्यक्तिमत्वावर. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 1935च्या कायद्यासंबंधी बघा कोणते संस्था स्थापनेची तरतूद केली होती. 1935चा ज्याला आपण भारत परिषद अधिनियम किंवा भारत परिषद कायदा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. लक्षात ठेवा भारतीय संविधानामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कोणत्या कायद्याचं घटक घेतलेले आहेत किंवा कोणत्या कायद्याचं महत्त्व आहे, तर 35च्या कायद्यामध्ये मेजॉरिटी ऑफ घटक घेतले संविधानामध्ये. 35च्या कायद्यामध्ये काय काय प्रोव्हिजन होता, फेडरल कोर्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फेडरल रेल्वे, हाय कमिशनर. मित्रांनो हा पर्याय येत नाही, कारण का हा 1919च्या कायद्यामध्ये हाय कमिशनर निर्माण करण्यात आला होता, ज्याला आपण मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. त्यामुळं एबीसीडी उत्तर येईल, एबीसीडी उत्तर येईल. कुठं आहे का बघा एबीसी, ओके एबीसी उत्तर येईल का, डी येणार नाही. ओके आता याच्यानंतर महत्वाचं बघा याच्यामध्ये फेडरल कोर्ट, हे लक्षात ठेवा फेडरल कोर्टची स्थापना 1935च्या कायद्यामध्ये, परंतु जर तारीख विचारली 1 ऑक्टोबर 1937 ला हे सुरू झालं होतं. 1 ऑक्टोबर 1937. याच्यामध्ये एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 6 न्यायाधीश जस्टिस होते, लक्षात ठेवा. ओके हे महत्वाचं ऍडिशन माहिती लक्षात राहू द्या. अंतिम निर्णय कुठं असायचा, हे भारतामधलं झालं 37 ला सुरू. याच्याविषयीचा जर निर्णय असेल तर लंडन मधलं प्रिव्ही काउन्सिल, ज्याला काय म्हणायचं आपण प्रिव्ही काउन्सिल किंवा प्रिव्ही काउन्सिल, ओके प्रिव्ही काउन्सिल लंडन मध्ये याच्याविषयीचं अपील करता येत असेल. ओके याच्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, यस याच्यावर वारंवार प्रश्न आला. 1935 ला स्थापन झाली होती. 34चा कायदा होता, 26 ला कमिशन होतं, कोणतं हाल्टन यंग कमिशन. 1926चं 34 ला कायदा, 1 एप्रिल 1935 ला बँक स्थापन झाली. 49 ला राष्ट्रीयकरण झालं. आरबीआय सध्याचे गव्हर्नर, पहिले गव्हर्नर सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास, लक्षात राहू द्या. ओके फेडरल रेल्वे बरोबर आहे हे बी, कारण का 7 सदस्यीय रेल्वे मंडळाची स्थापना करण्यात आली होती याच कायद्यानुसार. आणखीन 2 महत्वाच्या गोष्टी होत्या. ऍडव्होकेट जनरल पद निर्माण करण्यात आलं होतं. गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया ज्याला व्हाईसराय म्हणतो आपण, त्यांना मदत करण्यासाठी. काय 4थं महत्वाचं काय, ज्याला आपण डी टाकूया, ऍडव्होकेट जनरल. ओके ऍडव्होकेट जनरल हे पद निर्माण करण्यात आलं गव्हर्नर जनरल यांना मदत करण्यासाठी. आणि पुढचा 5वा ई बघा लक्षात ठेवा, इकॉनॉमिक ऍडवायझरी म्हणजे आर्थिक सल्लागार हे पद निर्माण करण्यात आलं गव्हर्नर जनरल आणि सेंट्रल लॉजिक संबंधी किंवा सेंट्रल ज्याला आपण काय म्हणतो लिगल ऍडवाइज करण्यासंबंधी इकॉनॉमिक ऍडवायझर. हे 5वी महत्वाची पॉईंट, इकॉनॉमिक ऍडवायझर. ओके हे कोणत्या कायद्यासंबंधी होतं, 1935च्या भारत परिषद अधिनियम मधले ह्या महत्वाच्या 5 तरतुदी होत्या. ठीक आहे, यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया. पुढचा प्रश्न ओके बघा व्यापारासंबंधी प्रश्न आलाय. परत मी म्हणेल इंडस्ट्रीवर प्रश्न आहे. पहा ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचे खालीलपैकी कोणता उद्देश होता. बघा ब्रिटिशांच्या अर्थव्यवस्थेचं असं याला प्रश्नाला पकडा. भारतामध्ये 1757 प्लासीच्या लढाईपासून ब्रिटिश 1857 पर्यंत आणि त्यानंतर 1947 पर्यंत त्यांचे जे धोरण होते, कुणाचे धोरण होते, ब्रिटिशांचे धोरण होते, या संबंधीचा हा प्रश्न आहे. म्हणजे ब्रिटिश कोणत्या संबंधीचं कार्य ते विचार, लक्षात ठेवा. ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचे खालीलपैकी कोणता उद्देश होता. व्यापार स्पर्धा नको,
आर्थिक घटकावर नियंत्रण, जास्तीत जास्त नफा, भारताचा आर्थिक विकास करणे. मित्रांनो, ही व्यापार कंपनी थोडा इतिहास सांगतो. 31 डिसेंबर 1600 ला स्थापन झालेली ही ईस्ट इंडिया कंपनी लक्षात राहू द्या 1608 ला भारतामध्ये येते. ही स्थापन झाली होती, भारतामध्ये येते. आणि याच्यानंतर भारतामध्ये सुरुवातीला मसुलीपट्टणम येथे अस्थायी, ज्याला आपण नॉन परमनंट सेटलमेंट करते, ज्याला फॅक्टरी स्थापन करते, आणि परमनंट कुठं करते, सुरतला. याच्यानंतर बघा, याच्यानंतर हे 1611 ला कुठं, मसुलीपट्टणम, आणि 1613च्या नंतर कुठं, सुरतला. हे ईस्ट इंडिया कंपनीचा इतिहास आहे. कशासाठी आलती, व्यापारासाठी आलती. भारताचा आर्थिक विकास होता का, नव्हता. मग डी पर्याय कटला. कुठे दिसते का डी पर्याय, पर्यायामध्ये पण नाही. व्यापारी स्पर्धा नको, हे चूक मित्रांनो. व्यापारी स्पर्धा होती. ब्रिटिशांच्या व्यापारावर उद्देश कोणता होता, व्यापारी स्पर्धा नको. यस, व्यापारी स्पर्धा होती, त्यामुळे हे चुकलं. आर्थिक घटकावर नियंत्रण हा उद्देश होता. आर्थिक घटकावर नियंत्रण, भारतामध्ये जे पारंपरिक आपले कुटीर उद्योग होते, व्यापार होते, या सगळ्या गोष्टीवर त्यांची मोनोपॉली होती. म्हणजे काय होतं, नियंत्रण होतं. पण हा बरोबर आहे. जास्तीत जास्त नफा, इनडायरेक्टली डायरेक्टली, परंतु आर्थिक घटकावर हे नियंत्रण हे महत्वाचं, नफा महत्वाचा त्यांच्यासाठी राहिला नव्हता. कारण एकच उद्देश महत्वाचा आहे. काय महत्वाचा होता, फक्त आणि फक्त बी महत्वाचा होता. कारण का जर एकंदरीत बघितलं, तुम्ही म्हणता सर जास्तीत जास्त नफा नाही, त्यांनी पैसाच एवढा कमवला. कारण का आर्थिक घटकावर जर नियंत्रण असेल तर डायरेक्टली आणि इनडायरेक्टली नफा कमीनारच आहोत तुम्ही, बरोबर आहे का. त्याच्यामुळे व्यापार स्पर्धा नको असं नव्हतं. अनेक युरोपियन कंपन्या होत्या, अनेक ब्रिटन मधले लोक इथं आले होते. ईस्ट इंडिया कंपनीला काउंटर पण लक्षात ठेवा, काही कंपन्या पण स्थापन करण्यात आल्या, त्यामुळे स्पर्धा होती. ओके, त्यामुळे हा प्रश्न थोडा अनालिटिकल आहे इतिहासामधला. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे बघा. इतिहासासंबंधीचा डॉक्टर भाऊदाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते. थोडा प्रश्न व्यवस्थितपणे रीड करा. प्रश्न जर रीड केला तर तुम्हाला लक्षात येईल. ओके, चला. डॉक्टर रामचंद्र विठ्ठल लाड, भाऊदाजी लाड यांचं पूर्ण नाव काय, डॉक्टर रामचंद्र विठ्ठल लाड. ओके, विठ्ठल लाड, त्यांना काय म्हणतो आपण, भाऊदाजी लाड. ओके, यानंतर आता हे डॉक्टर ही पदवी, त्यांचा जर इतिहास बघितला आपण, लक्षात ठेवा त्यांनी स्त्री बाल हत्या ग्रंथ लिहिला होता. काय, बाल हत्या वर त्यांनी एक लिखाण केलं होतं. स्त्री बाल हत्या हे परीक्षेला कुठं आलं तर लक्षात ठेवा, स्त्री बाल हत्या. ओके, स्त्री बाल हत्या हा ग्रंथ लिहिला होता. मुद्दाम मी तुम्हाला बोर्डवर स्क्रीनवर लिहून देतोय. स्त्री बाल हत्या हा ग्रंथ लिहिला होता. याच्यानंतर विधवा विवाहाचे ते पुरस्कर्ते होते. लक्षात ठेवा, पुनर्विवाह उत्तेजक मंडळाचे ते सदस्य होते. म्हणजे काय, विधवा पुनर्विवाहाचे ते पुरस्कर्ते होते. एवढाच पॉईंट बरोबर आहे. कारण का ते पुनर्विवाह उत्तेजक मंडळ हे मुद्दाम लक्षात ठेवा, त्याच्यावर तुमचं उत्तर निघतं. पुनर्विवाह उत्तेजक मंडळाचे ते सदस्य होते. जर पुनर्विवाह उत्तेजक मंडळाचे सदस्य असतील तर याचा अर्थ काय, पुनर्विवाह उत्तेजक मंडळ म्हणजे विद्वान पुनर्विवाहाला ते प्रमोट करत होते. ओके, याच्यानंतर 1869 ची घटना आहे. कधीची, 1869 डॉक्टर भाऊदाजी लाड यांच्या संबंधी. वेणुबाई या विधवेचा पुनर्विवाह पांडुरंग विनायक करमरकर यांच्याशी झाला होता. ओके, यांच्याशी झाला होता. आणि दुसरा विवाह पण होता. लक्षात ठेवा, या दोन्ही विवाहाला डॉक्टर भाऊदाजी लाड हजर होते. काय, वेणुबाई कधी आलंच परीक्षेला, लक्षात ठेवा. आणि पांडुरंग करमरकर, ओके, यांचा पुनर्विवाह झाला होता. आणि दुसरा एक विवाह होता. या दोन्ही विवाहाला डॉक्टर भाऊदाजी लाड हजर होते. हे दोन जे विवाह होते हे कसे होते तर विधवा पुनर्विवाह होते, म्हणून विधवा पुनर्विवाहाचे ते पुरस्कर्ते होते. स्त्री शिक्षणाचा त्यांनी पुरस्कार, खर्चाने त्यांनी शाळा पण सुरू केल्या होत्या. डॉक्टर भाऊदाजी लाड. आता स्त्री वृद्धाश्रम नाही, सामाजिक भेदभाव नाही, ख्रिस्ती धर्म नाही, त्यामुळे काय उत्तर येईल तर विधवा पुनर्विवाह. हा पॉइंट पाठ करा. आणि हे 2 पॉइंट खरं तर हा प्रश्न याच्यावर आलेला आहे, क्लिअर. सदस्य होते आणि त्यांनी उपस्थित होते, याच्यावर प्रश्न विचारलाय इनडायरेक्टली, डायरेक्ट प्रश्न नाही आहे. विद्वांचे पुनर्विवाहाचे ते पुरस्कार ते होते. पुढचा प्रश्नाकडे जाऊया आपण. जोड्या लावावर प्रश्न आलाय, व्यवस्थितपणे प्रश्न रीड करा. बघा, जोड्या लावा. आचार्य बाळशास्त्री जांभेकर, दुर्गाराम मंछाराम, दादोबा पांडुरंग, ओके, ॲनी बेझंट आणि केशवचंद्र सेन. मला असं वाटतं हा प्रश्न 4 प्रश्न जोडून एक प्रश्न तयार केलाय. आचार्य बाळशास्त्री जांभेकर, लक्षात घ्यावा, यांच्याविषयीचं आजच्या मराठवाड्यामधल्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, ओके, इथले एक प्रकरण होते. इथले 2 व्यक्ती होते, लक्षात राहू दे. यांच्या संबंधी शेषाद्री परळीकर, ओके, श्रीपाद शेषाद्री, ओके, यांच्या संबंधीचा हा प्रकरण म्हणजे कोण, बाळशास्त्री जांभेकर.
लक्षात ठेवा, ख्रिस्ती मिशनरीच्या ताब्यात गेलेला श्रीपाद यांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये जे धर्मांतरण केलं होतं त्यांनी वापस आणण्यासंबंधीचं कार्य आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी केलं होतं. ओके, त्याच्यामुळं हा प्रश्न महत्वाचा आहे. म्हणजे पहिल्याचं उत्तर काय येईल? याचं उत्तर येईल 2. याचं उत्तर 2 कुठं दिसते का बघा, तर इथं दिसते. एकावरच उत्तर निघालं मित्रांनो. पुढं दुर्गाराम मंचाराम दादोबा पांडुरंग तरखडकर आणि एका व्यक्तीचं नाव ऍड करतो, दीनमणी शंकर दलपतराय. काय? दीनमणी शंकर दलपतराय. शंकर दलपतराय. दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या संस्थेवर वारंवार प्रश्न येतो. लक्षात ठेवा, सुरत येथे मानव धर्म सभा, काय मानव धर्म सभेची त्यांनी स्थापना केली होती. मानव धर्म सभेची तारीख विचारली तर 22 जून 1844. 22 जून 1844. कोणी स्थापन केलं? दुर्गाराम मंचाराम दादोबा पांडुरंग दीनमणी शंकर दलपतराय. 1844. ओके, सुरत येथे मानव धर्म सभा. काय? ईश्वर एक आहे, मनुष्य जात एक आहे, धर्म एक आहे, परमेश्वरासाठी प्रार्थना करावी अशा संबंधीचा याचा उद्देश होता. परंतु दादोबा पांडुरंग आणि इतर सहकार्यांनी मिळून आणखीन 2 संस्था स्थापन केल्या होत्या. त्या कंबाईनला लय वेळा विचारल्यात, राजेशाहीला पण विचारल्यात. ज्ञानप्रसारक सभा 1848 मुंबई. लक्षात राहू द्या, ज्ञानप्रसारक सभा यांनी स्थापन केली होती. हे परीक्षेला येईल. ज्ञानप्रसारक सभा. ओके, कधी? 1848. लिहून घ्या, नोट करा. ओके, मुंबई. आणि पुढचा आहे परमहंस सभा मुंबई 1849. परमहंस लक्षात ठेवा, सभा किंवा मंडळी 1849 मुंबई. हे 2 करा म्हणजे तुमचं दादोबा पांडुरंग तरखडकर कव्हर होऊन जातात. यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात का? नक्की तुम्ही वाचून घ्या, कारण का परीक्षेला यांच्यावर प्रश्न येतो. पुढचं नाव आहे ॲनी बेझंट. मित्रांनो लक्षात ठेवा, ॲनी बेझंटचं नाव आलं की सेंट्रल हिंदू कॉलेज. काय येतं नाव? सेंट्रल हिंदू कॉलेज, ज्या ठिकाणी आज BHU आहे, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. सेंट्रल हिंदू कॉलेज. लक्षात ठेवा, सुरुवातीला सेंट्रल हिंदू कॉलेज हे त्यांनी काय केलं होतं? विकत घेतलं होतं, म्हणा हरकत नाही. काशी 1898 सेंट्रल हिंदू कॉलेज स्थापना केली होती. आणि याच सेंट्रल हिंदू कॉलेजच्या जागी मदन मोहन मालवीय यांनी 1916 BHU बनारस हिंदू युनिव्हर्सिटी स्थापन केली होती. याच बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला सुरुवातीला गांधीजी पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात कोणत्या सहभागी झाले? तर या BHUच्या उद्घाटनाला झाले होते. हाही प्रश्न कंबाईनला राजेशाहीला आलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे हे ॲडिशन माहित राहू द्या. परंतु हे सेंट्रल हिंदू कॉलेज कधी स्थापन झालं होतं? तर हे 1898 ॲनी बेझंट. एक नाव आले केशवचंद्र सेन. मित्रांनो लक्षात ठेवा, नॉर्मल स्कूल आणि विक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. नॉर्मल स्कूल त्यांनी 1871 आणि विक्टोरिया स्कूल लक्षात ठेवा, विक्टोरिया इन्स्टिट्यूट ही 1871चीच आहे. 2 इन्स्टिट्यूट त्यांनी स्थापन केल्या होत्या. ओके, केशवचंद्र सेन हे कोण होते? ब्राह्मण समाजाचे आचार्य होते. यांच्यामुळं दक्षिण भारतामध्ये वेद समाज 1864 स्थापन झाला आणि पश्चिम भारतामध्ये पर्टिक्युलरली मुंबईमध्ये 1867 प्रार्थना समाज स्थापन झाला होता. केशवचंद्र सेन यांच्या पुढाकारामुळे, त्यांच्यामुळे ब्राह्मण समाजाचा विस्तार. ओके, आणखीन एक प्रश्न येतो. केशवचंद्र सेन यांनी 1860 संगत सभा स्थापन केली होती सामाजिक सुधारणेला वाहून घेण्यासाठी. त्यानंतर त्यांनी लक्षात ठेवा एक पत्रिका पण काढली होती. हे परीक्षेला येतं कधी कधी. यानंतर त्यांनी नंतर समाजामध्ये ब्राह्मण समाज काय झाली, फूट पण पडली होती. ठीक आहे, याच्यानंतर भारतीय ब्राह्मण समाज त्यांनी नेतृत्व केलं होतं. ठीक आहे, थोडं जास्त विश्लेषण झालं पण हे गरजेचं होतं. त्यानंतर पुढं संथाळाच्या उठावाबाबत प्रश्न आला. मित्रांनो मागच्याही परीक्षेला याच्यावर प्रश्न आला होता. संथाळाच्या उठावाबाबत खालीपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? बघा परीक्षेची डिमांड काय? चुकीचं विधान विचारले. व्यवस्थितपणे प्रश्न रीड करा. चुकीचं विधान विचारले. ओके, संथाळाच्या ह्याच्या संबंधीचा. आता कान्हो आणि सिद्धू सन्याल तुम्ही कधी नाव ऐकले? कान्हो आणि सिद्धू यांनी 1800, थोडा उठावाचा इतिहास आहे, 1855-56 म्हणजे 1857च्या उठावाच्या अगोदर आदिवासी या उठावाचं नेतृत्व, लक्षात ठेवा आदिवासी जमातीचा उठाव होता, कान्हो आणि सिद्धू यांनी केलं होतं. यांच्या नेतृत्वाखाली हा लक्षात ठेवा काय झाला होता? उठाव झाला होता. कान्हो आणि सिंधू. ओके, कान्हो आणि सिंधू यांच्या नेतृत्वाखाली. आता याच्या लक्षात ठेवा, याच्यामध्ये पहिलं जे वाक्य आहे, संथाळाच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यू मध्ये देण्यात आली. हे चूक. कलकत्ता रिव्ह्यू मध्ये देण्यात आली होती. कोणतं वृत्तपत्र? कलकत्ता रिव्ह्यू. त्याच्यामुळे हे वाक्य चुकलं. संथाळ सत्याचं राज्य स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. संथाळ सत्तेची राज्य स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ओके, हे बरोबर आहे. संथाळाचे पुढारी कान्हो विश्वासघाताने पकडला गेला. हे चूक. लक्षात ठेवा, विश्वासघाताने पकडला गेला नाही, चूक. आणि ओमेली या अधिकाऱ्याने संथाळाच्या चकमकीचं वर्त दिलं आहे. हे बरोबर. म्हणजे चुकीचं कोणतं आहे? बी आणि सी, सॉरी ए आणि सी चुकीचं आहे. कोणतं? ए आणि सी चुकीचं आणि बी आणि डी बरोबर आहे. हे ओमेली या अधिकाऱ्याने उठावाची चकमकीची माहिती दिली.
आणि म्हणजे संथाळाचं राज्य स्थापन करणे हा उद्देश होता, किंवा सत्याचं राज्य स्थापन करणे हा उद्देश होता. कलकत्ता रिव्ह्यू न्यूज दिली होती, पंजाब रिव्ह्यूनी नव्हे. ओके, उठावाचं वर्ष विचारतं, कधी कधी नेतृत्व विचारतं. कान्हो आणि सिंधू लक्षात ठेवा, नेतृत्व 1855-56. चला, संथाळांचा बंड असंही म्हणतात याला. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील गुप्त संघटना. मित्रांनो, हा कंबाईनचा आवडता प्रश्न आहे. महाराष्ट्रामधल्या गुप्त संघटनेसंबंधी, क्रांतिकारी संघटनेसंबंधीचा हा प्रश्न आहे. बघा, श्रीधर परांजपे, ओके, सिद्धनाथ काणे, दादासाहेब खापर्डे, गंगाधर देशपांडे. मी 5-6 व्यक्तीचे नाव पण ऍड करतो, कारण हा प्रश्न आपण डिटेलमध्ये बघूया. काय नाव आले? श्रीधर परांजपे. इथं बघा, इथं आणखीन 2 व्यक्तीचे नाव ऍड करतो, उपाध्याय आणि अभयंकर. ओके, म्हणजे तुम्हाला पूर्ण होईल. आता हे कुठल्या उठावाच्या ठिकाणासंबंधित होते, गुप्त संघटनेसंबंधित कार्यक्षेत्र होतं. तर लक्षात राहू द्या, वर्धा आणि नागपूर इथले संबंध होते, वर्धा आणि नागपूर. श्रीधर परांजपे. ओके, आर्य बांधव समाज. कोणतं? आर्य बांधव समाज. विचारलं परीक्षेला तर, आर्य बांधव समाज. ठीक आहे. याच्यानंतर सिद्धनाथ काणे. मित्रांनो, यांच्यावर खूप वेळा प्रश्न आलाय. डॉक्टर सिद्धनाथ काणे, जनार्दन पुरुषोत्तम वाजने आणि टोंगे. इथं नाव ऍड करतो, सिद्धनाथ काणे, जनार्दन पुरुषोत्तम वाजने. ओके, जनार्दन हे परीक्षेला येतं कधी कधी, जनार्दन पुरुषोत्तम वाजने आणि टोंगे. ओके, हे 3 नावं पाठ करा आणि सरळ डोक्यामध्ये लिहा. जिथं यवतमाळ दिसते तिथे त्याचं उत्तर आहे. ओके, लक्षात ठेवा, कुठं? यवतमाळ. यानंतर दादासाहेब खापर्डे. दादासाहेब खापर्डे म्हणले की अमरावती. ओके, कारण टिळकांचे हे अनुयायी होते. इनडायरेक्ट डायरेक्टली प्रश्न येतो. आणि पुढचं नाव आहे गंगाधर देशपांडे, बेळगाव. गंगाधर देशपांडे, बेळगाव. आणखीन एक नाव ऍड करतो, हैदराबाद संबंधीचे 3 महत्वाचे व्यक्ती आहेत, सातवळेकर, बोरमणीकर आणि नरहरपंत घारापुरीकर. नरहरपंत घारापुरीकर, हैदराबाद. ओके, याला इथं मी 5वं नाव लिहितो, हैदराबाद ठिकाण. हे परीक्षेला कधी आलं तर आपल्याचं उत्तर देता आलं पाहिजे. हैदराबादचे कोण कोण होते? नरहरिपंत घारपुरे किंवा दहारपुरे किंवा घारपुरे, बोरमणीकर आणि सातवळेकर. बोरमणकर आणि घारपुरे. ओके, नरहरिपंत घारपुरे, नरहरपंत घारपुरे. एवढे करून जावा, हे 5. ओके, आता जर विचारलं याच्यामध्ये तर कोल्हापूर संबंधीचे गुप्त संघटना तुम्हाला येऊ शकते. याच्या बाहेर मला असं वाटतं प्रश्न जाणार नाही. ओके, फक्त एक ऍड करत चला. दुसऱ्या महत्वाचा आणखीन, बॉम्ब बनवण्याची कला कोणी शिकली, कोण परदेशामध्ये गेलं होतं, याच्यावर एक प्रश्न येतोय. खरं तर 1920च्या दरम्यान पूर्व महाराष्ट्रात मुख्यतः क्रांतिकारी गुप्त संघटना स्थापन झाल्या होत्या महत्वाच्या, आणि यांना सगळ्यांना लोकमान्य टिळकांचा आश्रय होता. त्यामुळे टिळकवादी गुप्त संघटना महाराष्ट्रभर स्थापन झाल्या. काय? टिळकवादी गुप्त संघटना. याच्यामध्ये अभिनव भारत, मित्रमेळा हेही करून जावा, कारण का संबंधित आपल्याला येतं प्रश्न, म्हणजे येतं. ओके, छत्रपती शिवाजी क्लब किंवा शिवाजी क्लब कोल्हापूर याच्यावरही प्रश्न येतोय. तर मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? श्रीधर परांजपे, वर्धा, नागपूर. ओके, तर 3 नंबरचं उत्तर येईल. थोडे विनंती करतोय, व्यवस्थितपणे करून जा, कारण प्रोफेशनशी अकॅडमीचा उद्देश हाच आहे. आपल्या लक्षात ठेवा, पुढचं पाऊल टाकताना मागचा इतिहास बघायचा, PYQ ला काय विचारले, भविष्यामध्ये काय येऊ शकतं. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. गोपाळ गणेश आगरकरांसंबंधीचा प्रश्न विचारलाय. पुढीलपैकी कोणते वर्तपत्र संबंधित होते म्हणते वृत्तपत्र? केसरी, मराठा, वराड समाचार, सुधाकर आणि स्वराज्य. व्यवस्थितपणे उत्तर द्या. केसरी, मराठा. ओके, कोणत्या संबंधित होते? मित्रांनो, लक्षात ठेवा, नाव आले गोपाळ गणेश आगरकर यांचा 1856चा जन्म आहे. तारीख 14 जुलै. ओके, हे जन्म ठिकाण कधी विचारतं? टेंभू. ओके, लक्षात ठेवा, हे मुद्दाम आपण करून जावा. कराड, सातारा. ओके, या ठिकाणचा जन्म आहे गोपाळ गणेश आगरकर. ठीक आहे, आणि 17 जून 1895 ला त्यांचं दम्याच्या आजारामुळे निधन झालं होतं. ठीक आहे, गोपाळ गणेश आगरकर. केसरी आणि मराठा. बघा आता, केसरी आणि मराठा 2 वृत्तपत्र आहे. 2 जानेवारी 1881 ला सुरू केलं होतं, आणि हे 4 जानेवारी 1881 ला. कुणी सुरू केलं होतं? दोन्ही बी टिळकांनी. पण संबंधित कोण होतं? केसरीचे संपादक कोण होते? आगरकर होते. ओके, या दोन्ही वर्तपत्राचे संबंध होते, पण संपादक म्हणून याचे होते कोण? आगरकर. संपादक मुद्दाम लिहितोय, कारण का हे परीक्षेला येतं, म्हणजे येतं तारखा. वराड समाचार, बरोबर आहे, वराड समाचार संबंधित पण होते. आणि याच्यानंतर सुधारक, कारण का टिळकांनी जेव्हा आगरकरांनी जेव्हा केसरीचा राजीनामा दिला 1887 ला, त्यानंतर त्यांनी 1888 ला स्वतःचं वर्तपत्र काढलं होतं. द्विभाषिक होतं, लक्षात ठेवा. कोणतं? सुधारक. 1888 ला इंग्लिशमध्ये गोखले लिहायचे आणि मराठीमध्ये आगरकर लिहायचे, सुधारक. ठीक आहे,
आता स्वराज्य हे त्यांच्या संबंधित नव्हतं, त्यामुळे उत्तर काय लक्षात ठेवा, ABC येईल. काय उत्तर येईल? ABC, डी येणार नाही. आणखीन थोडी माहिती सांगतो, कारण का त्यांच्याविषयी त्यांच्या ग्रंथ संपदेवर प्रश्न येतो. 101 दिवस जेव्हा टिळकांसोबत त्यांना शिक्षा झाली बरोबर प्रकरणामध्ये, त्यांचं एक पुस्तक आहे, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस, विकार विलसित, शेक्सपियरच्या नाटकाचं, हेमलेट नाटकाचं मराठी भाषांतरण, वाक्यमीमांसा आणि गुलामगिरीचे शस्त्र, हे महत्वाचं लिखाण आहे. त्यांनी महाराष्ट्र बालविवाह निषेध मंडळाची पण स्थापना केली होती. न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये त्यांचा 1880 ला सहभाग होता. 1884 डेक्कन एज्युकेशन सोसायटी याच्यामध्ये बी सहभाग होता. फर्ग्युसन कॉलेजमध्ये पण त्यांचा सहभाग होता. पुनर्जन्म, जाती व्यवस्था, बाल व्यवस्था, अस्पृश्यांना त्यांचा म्हणजे आगरकरांचा कडून विरोध होता. समाजामधल्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत त्यांच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला होता. त्यांच्याविषयी एक स्टेटमेंट वारंवार बोलत होतं, बुद्धिप्रामाण्यवादी, व्यक्ती स्वातंत्र्य, समाज सुधारण्याचा आग्रही, लक्षात ठेवा, धारण करणारे व्यक्तिमत्व, म्हणजे इष्ट असेल तर बोलणार, साध्य असेल तर करणार. ओके, असं नाव व्यक्तिमत्व गोपाळ गणेश आगरकर. मला असं वाटतं एवढा प्रश्न यांच्यावर इनफ आहे. एक प्रश्न त्यांच्या शिक्षणासंबंधी आलाय 2023 मध्ये, पुढच्या लेक्चर मध्ये घेतो, पण तुम्ही क्युरी आहे ते क्वेश्चन बघून घ्या. ओके, चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. इंडिया नावाचं वृत्तपत्र सुरू केलं, कोणतं? इंडिया नावाचं. यानंतर बॉम्बे असोसिएशनची स्थापना, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष. चला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खालीलपैकी कोण अध्यक्ष होते? दिनशा वाचा, फिरोजशाह मेहता, गोपाळ कृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, सगळेच अध्यक्ष होते. त्यामुळे याच्यावर उत्तर निघत नाही. ईस्ट इंडिया असोसिएशन, बॉम्बे असोसिएशन, इंडिया नावाचं वृत्तपत्र. यस, लक्षात ठेवा, एकच किलो मिळतो आपल्याला. ईस्ट इंडिया असोसिएशन आणि इंडिया, लक्षात ठेवा, नावाचं वृत्तपत्र. ईस्ट इंडिया असोसिएशन हे दादाभाई नौरोजींनी स्थापन केलं होतं. कोणी स्थापन केलं होतं? ईस्ट इंडिया असोसिएशन दादाभाई नौरोजी यांनी. कुठं? लंडन मध्ये स्थापन केलं होतं. कुठं? लंडन मध्ये. कधी स्थापन केलं होतं ईस्ट इंडिया असोसिएशन? 1866 मध्ये लंडन. दादाभाई नौरोजी, रमेशचंद्र बॅनर्जी. काय उद्देश होता? ब्रिटिश जनतेला भारतीय समस्याची ओळख करून देण्यासाठी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती. याच्या शाखा भारतात मुंबई, कोलकाता आणि मद्रास या ठिकाणी होत्या. पुढे एक नाव आले, बॉम्बे असोसिएशन. मित्रांनो लक्षात ठेवा, 26 ऑगस्ट 1852 ला, ओके, मुंबईमध्ये दादाभाई नौरोजी, जगन्नाथ शंकर शेठ यांच्या सहकार्याने स्थापन झाली होती बॉम्बे असोसिएशन. उद्देश काय होता? जनतेचे जे काही दुःख समस्या सरकारकडे मांडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म असावा म्हणून बॉम्बे असोसिएशन. यानंतर एक नाव आले इंडिया. याच्यामध्ये आणखीन एक ऍड करा, राष्ट्रगोपतार. इंडिया आणि राष्ट्रगोपतार हे दोन वर्तमानपत्र हे दादाभाई नौरोजी यांनी सुरू केले होते. त्याच्यानंतर त्यांचं एक पुस्तक आहे ज्याला आपण काय म्हणतो, व्हॉइस ऑफ इंडिया, किंवा मी सांगतो ते पुस्तकाचं नाव. दादाभाई नौरोजीविषयी एक सरळ सेवेला प्रश्न येतो. भारताचे पितामह, ओके, आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते, ओके, आणि आणखीन एक प्रश्न कंबाईनला येतोय. 1892 ला हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये पहिले भारतीय व्यक्ती सदस्य म्हणून निवड झाली होती त्यांची फन्सबेरी मतदारसंघातून. कोणत्या? फिन्सबेरी किंवा फन्सबेरी, फिन्सबेरी, ओके, फिन्सबेरी किंवा फन्सबेरी मतदारसंघ कुठला आहे? लंडन मधला. पहिले भारतीय व्यक्ती होते. हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये त्यांची निवड झाली होती. वर्ष विचारलं तर सांगा 1892. आणि पक्ष विचारला कोणत्या पक्षातर्फे? तर उदारमतवादी, ओके, या पक्षातर्फे त्यांची निवड झाली होती. याच्यावर वारंवार प्रश्न येतो. ओके, यानंतर ते वित्त आयोग ज्याला आपण म्हणतो, वित्त आयोगाचे पण ते पहिले भारत सदस्य होते. भारतीय ॲव्हरेज इन्कम किती असावं असं त्यांनी स्टेटमेंट पण दिलं होतं. त्यावेळेस 1873 त्यांनी एक ॲव्हरेज भारतीयांचं इन्कम काढलं होतं. वेलबी कमिशन आलं होतं खर्चासंबंधी 1897 ला. वेलबी कमिशनचे पण दादाभाई नौरोजी सदस्य होते. काँग्रेसच्या 3 अधिवेशनाचे अध्यक्ष होते, मी सांगितले सेकंड क्वेश्चनला. 1886 कलकत्ता, ओके, 1893 कोणतं? लाहोर, आणि 1906 परत कलकत्ता. या 3 अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. त्यांचा ग्रंथ आहे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया, ओके, आणि त्यांनी एक सिद्धांत मांडला होता, लास्ट सांगतो. त्या सिद्धांताचं नाव आहे संपत्तीचा निसारणाचा, ड्रेन ऑफ वेल्थ थेअरी. 1867 ला मांडला होता संपत्तीचा निसारणाचा सिद्धांत. ओके मित्रांनो, चला, काय हरकत नाही. सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेल्या खाली दिलेल्या विधान कोणाचे आहे? सांप्रदायिकता वाढीसाठी ज्याला आपण म्हणतो कम्युनल, ओके, भारतामध्ये जी फूट पडली त्याच्यासाठी कोण जिम्मेदार आहे? कोणी जे विधान केले होते, कुणाचे विधान जिम्मेदार आहे?
हिंदू मुस्लिम हे दोन राष्ट्र असून ते विरोधी राष्ट्र आहेत असं कोण म्हटलं होतं? हिंदू मुस्लिम राष्ट्र असून असे दोन राष्ट्र आहेत. लक्षात ठेवा, हे व्यक्ती नाव म्हणलं होतं सर सय्यद अहमद खान. सर सय्यद अहमद खान असे म्हटले होते. यांनीच अहमद खान यांनीच काँग्रेसला विरोध केला होता. मित्रांनो, हे विधान करण्याच्या अगोदर काय म्हणायचे? हिंदू मुस्लिम हे एका स्त्रीचे दोन नयन आहेत. आम्ही तर गंगा यमुनेच्या जमिनीमध्ये पिकलेलं फर्टाईल जमिनीमधलं काय खातो? अन्न खातो. असे स्टेटमेंट द्यायचे 1 ते 20. नंतर ते काय म्हणले? हिंदू मुस्लिम हे दोन्ही राष्ट्र असून ते विरोधी राष्ट्र आहे. सर सय्यद अहमद खान. कुठं पर्यायामध्ये दिसते का तुम्हाला सर सय्यद अहमद खान? यस, पहिल्याच वाक्य बरोबर आहे. फोडा आणि जोडा हे फोडा आणि जोडा हे धोरण हिंदुस्थान अंमलात आणले पाहिजे, असं मुस्लिमांना हिंदूपासून अलग केलं पाहिजे असं कोण म्हणलं? प्राचार्य बेग. कुठले होते? अलीगड मुस्लिम. लक्षात ठेवायचे, अलीगड मुस्लिम कधी 1920 ला स्थापन झालं, त्याच्या अगोदरचं. ओके, अलीगड संस्थेसंबंधी हे होते, प्राचार्य म्हणून होते काय काळ. महात्मा गांधींचे सविनय कायदेभंग चळवळ ही भारताच्या पूर्ण स्वातंत्र्यकरता नाही, परंतु भारतीय मुसलमानांना हिंदू महासभेच्या वर्षाखाली आणण्यासाठी आहे असं कोण म्हटलं होतं? तर मोहम्मद अली जिना म्हटले होते. ओके, भारताला मातृभूमी मानणाऱ्याचा भारत देश आहे असं कोण म्हणलं होतं? विनायक दामोदर सावरकर. म्हणून उत्तर काय येईल? 2 उत्तर येईल. काय उत्तर येईल? 2 उत्तर येईल. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 1 नोव्हेंबर तारीख बघा 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनचा उद्देश काय? आताच सांगितलं तुम्हाला, दादाभाई नौरोजी. म्हणजे याच्या अगोदरचं जर प्रश्न उत्तर आलं तर याचा उत्तर काय? मी उद्देश पण सांगितला होता. बोला सर मॅडम, उद्देश काय म्हटलं होतं मी? स्त्री शिक्षण, राजकीय शिक्षण, लोक शिक्षण का धार्मिक शिक्षण? कमेंट करत चला. काय उद्देश होता? ईस्ट इंडिया असोसिएशनच्या 1866 ला लंडन मध्ये स्थापन झाली आणि भारतामध्ये याच्या शाखा स्थापन झाल्या होत्या, मद्रास, बॉम्बे आणि कोलकाता. बोला. रमेशचंद्र बॅनर्जी, पटलू दादाभाई नौरोजी संबंध होते. ब्रिटिश जनतेला ओके भारतीय संबंधीच्या समस्याची जाणीव करून देणे हा उद्देश होता. म्हणजेच काय? ओके, आणि तरुणांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित करणे हे मुख्य उद्देश होता. दादाभाई नौरोजी आणि रमेशचंद्र बॅनर्जी. आता मला सांगा, आपल्या पर्यायामधलं काय उद्देश काय होता? स्त्री शिक्षण, राजकीय शिक्षण नाही, लोक शिक्षण, धार्मिक शिक्षण. फक्त आणि फक्त लोक शिक्षण होता. ओके, काय उद्देश होता? लोक शिक्षण. कुठे दिसते आपल्याशी? फक्त लोक शिक्षण हा उद्देश होता इंडिया असोसिएशनचा. भारतीय जनतेला आणि लक्षात ठेवा ब्रिटिश जनतेला भारतीय समस्यांची ओळख करून देणे, तरुणांना स्वतःसाठी प्रेरित करणे हा उद्देश, म्हणजे लोक शिक्षण देणे हा उद्देश होता. कळलं तुम्हाला? ईस्ट इंडिया असोसिएशन, दादाभाई नौरोजी. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे सदस्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीशी संबंध होते? बॉम्बे प्रेसिडेन्सी, बॉम्बे असोसिएशन 1852 आपण बघितलं. बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणजे की 1885 कोणत्या व्यक्ती संबंधित होते? 1885 ठिकाण मुंबई प्रांतामधली होती. गोपाळ गणेश आगरकर, फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तय्यबजी, न्यायमूर्ती के.टी. तेलंग यांना ब्रदर इन लॉ म्हणतात. हे लक्षात ठेवा, ब्रदर इन लॉ, 3 जण. ओके, गोपाळ गणेश आगरकर नव्हते, ते डेक्कन एज्युकेशन सोसायटी, न्यू इंग्लिश स्कूल संबंधी होते, फर्ग्युसन कॉलेज. त्यामुळे लक्षात ठेवा, फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तय्यबजी, के.टी. तेलंग हे संघटने संबंधित होते. राजकीय कार्याची सुरुवात करणे. ओके, म्हणजे काय येईल आपल्याला? BCD उत्तर येईल. काय उत्तर येईल? BCD उत्तर येईल. आपल्या मागण्या घटनात्मक मार्गाचा अवलंब करण्यासाठी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचा स्थापन करण्यात आली. ओके, इंडियन नॅशनल काँग्रेसचं मुंबईमधलं जे अधिवेशन आयोजित करण्यात होतं या संस्थेचा महत्वाचा वाटा होता. म्हणजे 1885 काँग्रेसचं पहिलं अधिवेशन जे मुंबईत झालं त्याच्या स्थापनेमध्ये यांचा म्हणजे ते आयोजन करण्यामध्ये महत्वाचा वाटा होता. कुणाचा? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचा. कधी परीक्षेला विचारेल तुम्हाला की पहिल्या अधिवेशनामध्ये मेजॉरिटीमध्ये कोणत्या प्रांतातील लोकांची संख्या होती? तर बॉम्बे प्रांतातील. कोणत्या धर्माची होते? हिंदू धर्माची. कोणत्या संस्थेसंबंधी होते? तर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संबंधी होते. तर पुढच्या प्रश्नाकडे लक्षात ठेवा. आजच्या लेक्चर मधला इझी इनफ, कारण 15 प्रश्न होते 2022च्या 8 ऑक्टोबरच्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये. काही क्युरी असतील, बोलण्याच्या ओघामध्ये एखादं वाक्य चुकून गेलं असेल, अनावधान गेलं असेल तर माफी असावी. कमेंट करत चला. एक विनंती आहे, प्रोफेशनसी अकॅडमीचं आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. कारण का नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणे हा प्रोफेशनसी अकॅडमीचा प्रयत्न आहे. आपल्यासोबत अकॅडमी नवनवीन अपडेट, नवनवीन काही GR असतील, गव्हर्नमेंटचे काही जाहिराती असतील, होणाऱ्या परीक्षेविषयीचे अपडेट आम्ही घेऊन येतोय. थँक्यू सो मच. एक विनंती आहे, तेवढं चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया 2023चा कंबाईनचा पेपर घेऊन. थँक्यू.